तर इकडे मुंबईतील तापमानात सुद्धा सातत्यानं चढउतार पाहायला मिळत आहे। उद्यापासून पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये आणि ठाण्यात तीव्र उकाडा जाणवतोय। दरम्यान विदर्भात गारपिटीचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे आणि याचाही आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। गेल्या 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा अंदाज जो आहे तो अंदाज व्यक्त करण्यात आला होता आणि त्यानुसार मुंबईमध्ये दादर, वरळी आणि परेल भागामध्ये जे आहे ते रिमझिम पावसाने हजेरी लावली होती। परंतु आज आपण सकाळपासून पाहतोय की मुंबईमध्ये सर्वत्र दमट आणि ढगाळ वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कालची मुंबईमधली परिस्थिती आपण जर पाहिली तर मुंबईमध्ये कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार 33.9 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली, तर सांताक्रूज वेधशाळेच्या अंदाजानुसार 34.5 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद जे आहे ते मुंबईमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। आज ढगाळ वातावरण आणि दमट वातावरण मुंबईमध्ये जरी असलं तरी उद्यापासून 2 दिवस मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होईल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर परिस्थिती पाहिली तर गेल्या 2 दिवसांपासून कोकण पट्ट्यामध्ये त्यासोबत पश्चिम महाराष्ट्र आणि काही मराठवाड्याच्या भागामध्ये जे आहे ते अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन योगेश सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।